महाराष्ट्रात पुन्हा विक्रमी परकीय गुंतवणूक, देशाच्या 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्सवर पोस्ट करत दिली माहिती. 2019 मध्ये ठाकरेंनी आम्हाला धोका दिला, पण राजकारणात वाट शोधावी लागते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला. तर फडणवीसांनी नीतिमूल्य का जपली नाहीत, संजय राऊतांचा सवाल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही संवादात चांगले नाहीत. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. या मताबाबत ते दोघेही मला माफ करतील, फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. सरकारी फाईल आता हरवणार किंवा जळणार नाही. 1 जूनपासून ई फाईलची सक्ती. महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे आदेश. महाराष्ट्र एटीएस कडून 3 गुप्तहेरांना अटक. पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपाखाली अटक. आरोपी ठाण्यातले रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती. वैष्णवी हगवणेच्या पती, सासू आणि नंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. शिवाजीनगर सत्र न्यायालयाचा निर्णय. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी जालिंदर सुपेकर यांना गृह विभागाचा दणका. नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या 3 कारागृहांचा उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढला. अनिल कसपटेंनी हगवणेच्या वकिलांचे सर्व आरोप फेटाळले. विषयाला कलाटणी देण्यासाठी वैष्णवीच्या चारित्र्याबाबत चुकीची वक्तव्य सुरू. अनिल कसपटेंचा आरोप. देशामध्ये कोरोनाचे तब्बल 1252 सक्रिय रुग्ण. केरळमध्ये सर्वाधिक 430 नवे रुग्ण, तर महाराष्ट्रात 383 रुग्ण. 6 जणांचा आतापर्यंत मृत्यू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून वारकऱ्यांना दिलासा. वारकऱ्यांना मिळणार विम्याचा लाभ. वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना मिळणार टोल माफी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.